हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ फक्त टायपिंगच्या विद्यार्थ्यासाठीच असणार आहे. GCC TBC इंग्लिश 30-40 आणि मराठी 30-40 आणि हिंदी 30-40मध्ये जे आपल्याला नेहमी विचारले जाणारे जे ऑब्जेक्टिव्हचे जे प्रश्न आहे तेच प्रश्न मी आज सर्व उत्तरांसहित या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. तर आजचा व्हिडिओ फक्त टायपिंगच्या विद्यार्थ्यासाठीच होणार आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या एक्झामसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि अशाच प्रकारचे खूप सारे व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही बघा. तर चला करूया आपल्या व्हिडिओला फटाफट सुरू करूया. वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपण डॅश डॅश कमांडचा वापर करून कोणत्याही फाईलची लिंक देऊ शकतो म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर हायपरलिंक आहे. त्यानंतर टास्कबार हे खाली ऑप्शन्स दिलेले आहेत. तर काय काय होऊ शकते बघा. डिलीट करू शकता. टास्कबार डिलीट करू शकत नाही आपण. यापैकी कोणतेही नाही. याचं उत्तर नाही आहे. करू शकत नाही. आणि याच्यातनी काय करू शकतो आपण, लॉक करू शकतो. त्याचं उत्तर 4 नंबरचं आहे. तर 4 नंबरवर क्लिक करा आणि सबमिट करायचं आहे. त्यानंतर MS वर्डमध्ये संकल्पना अलाइनमेंट संबंधित आहे म्हटलेलं आहे. तर MS वर्डमध्ये कोणती संकल्पना अलाइनमेंटच्या संबंधित आहे यामधली ते आपल्याला चेक करायचं आहे. तर याच्यातलं जस्टिफाय ही संकल्पना आहे, अलाइनमेंटमधला भाग आहे. त्यानंतर एक्सेल फाईलला XLF या एक्सटेन्शनने सेव्ह केली जाते, तर चूक आहे. जगातील सर्वात मोठे नेटवर्क हे इंटरनेट आहे. प्रिंट व्ह्यू क्लोज करण्यासाठी डॅश डॅश ही की वापरतात म्हटलेलं आहे. तर प्रिंट व्ह्यू क्लोज करण्यासाठी आपण एस्केप बटन वापरले जाते. MS वर्डमध्ये आपण रोटेशन बदलू शकतो म्हटलेलं आहे. तर बरोबर आहे, MS वर्डमध्ये आपण रोटेशन बदलू शकतो. कमांडच्या रेफरन्स आणि ॲप्लिकेशनसाठी डॅश डॅशचा वापर करतात म्हटलेलं आहे. तर कमांडच्या रेफरन्ससाठी ॲप्लिकेशनसाठी डॅश डॅशचा वापर करतात. कशाचा वापर करतात, तर टूल्सचा वापर करतात. हेल्पचा वापर करतात. कमांडच्या संचास डॅश डॅश म्हणतात म्हटलेलं आहे. तर कमांडच्या संचास काय म्हटले जाते, प्रोग्राम म्हटले जाते. CD हा एक इंटरनल मेमरीचा प्रकार आहे म्हटलेला आहे. तर CD हा एक्सटर्नल मेमरीचा प्रकार आहे, म्हणून हा क्वेश्चन चूक आहे. हे फंक्शन नंबरला जवळच्या पूर्णांकामध्ये बदलते म्हटलेलं आहे. तर कोणतं फंक्शन नंबरच्या पूर्णांकामध्ये बदलते, तर याचं उत्तर आहे राऊंड 0. DNSचा लॉंग फॉर्म आहे म्हटलेला आहे. तर DNS म्हणजेच डोमेन नेम सिस्टीम आहे. त्यानंतर स्लाइड डिलीट करण्यासाठी आपण स्लाइडवर राईट क्लिक करून डॅश डॅश ही कमांड सिलेक्ट करावी म्हटलेलं आहे. तर याचं कोणतं ऑप्शन आहे बघा, डिलीट स्लाइडवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर Ctrl+Z हे याच्यासाठी वापरतात म्हटलेलं आहे. तर Ctrl+Z हे अंडूसाठी वापरले जाते. चालू प्रेझेंटेशनमध्ये स्पेलिंग चेक करण्यासाठी डॅश डॅश फंक्शन कीजचा वापर होतो म्हटलेला आहे. तर स्पेलिंग चेक करण्यासाठी आपण F7चा वापर केला जाते. फॉर्मॅट टॅबच्या अरेंज ग्रुपमध्ये डॅश डॅश या कमांडचा उपयोग सर्व ऑब्जेक्टमधून एक ऑब्जेक्ट सिलेक्ट करण्यासाठी करतात म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर अनग्रुप आहे. कीबोर्डवरील डॅश डॅश की प्रेस करून आपण स्लाइड शो बंद करू शकतो म्हटलेलं आहे. तर एस्केपचं बटन प्रेस जर केलं तर आपण स्लाइड शो बंद करू शकतो आपण. क्रमाने सॉर्ट करते म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर रॉंग आहे. नवीन स्लाइड बनवण्यासाठी होम टॅबवरील स्लाइड ग्रुपमधील डॅश डॅश ऑप्शनला क्लिक करावे म्हटलेलं आहे. नवीन स्लाइड बनवण्यासाठी होम टॅबवरील न्यू स्लाइडवर क्लिक करावं लागते आपल्याला. ईमेलला आपण फाईल जोडू शकतो म्हटलेलं आहे. तर बरोबर आहे, ईमेलला आपण कोणती फाईल जोडू शकतो. लेझर प्रिंटर 300 DPI अशा परिणामात ठळक छपाई करतात म्हटलेलं आहे. तर किती, 2400 आहे याचं उत्तर. MS वर्डमध्ये अपर केसचा वापर केल्यास सर्व अक्षरे काय होतात बघा, कॅपिटल होतात. चेंज केसचा क्वेश्चन आहे हा.
जेव्हा आपण पहिल्यांदा सेव्ह करतो तेव्हा फाईल मेनूतील सेव्ह कमांड क्लिक केल्यास डॅश डॅश हा बॉक्स दिसतो म्हटलेला आहे. तर कोणता बॉक्स दिसतो आपल्याला? सेव्ह ॲजचा. प्रिंट प्रिव्ह्यूमध्ये डॉक्युमेंट कसे दिसेल हे दाखवले जाते म्हटलेले आहे. तर प्रिंट प्रिव्ह्यूमध्ये डॉक्युमेंट कसे दिसेल हे दाखवले जाते. तर बरोबर आहे, प्रिंट प्रिव्ह्यू पाहण्यासाठीच आपण त्याचा वापर करतो. फाईलमध्ये एखादे अक्षर किंवा शब्द शोधायचे असल्यास डॅश डॅश कमांडचा वापर करतात म्हटलेला आहे. तर आपण फाइंड या ऑप्शनचा वापर करून शब्द शोधू शकतो. हे चिन्ह एखाद्या कमांडच्या समोर असल्यास ती कमांड आहे हे समजते म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर चेकमार्क आहे. ही डिस्क वापरण्यासाठी लेझर टेक्नॉलॉजीचा उपयोग करतात म्हटलेला आहे. तर ही डिस्क वापरण्यासाठी लेझर टेक्नॉलॉजीचा वापर करतात म्हटलेला आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्टिकल आहे. फ्रीजचा इफेक्ट काढून टाकण्यासाठी डॅश डॅश सिलेक्ट करावं लागते. तर अनफ्रीज करायचं आहे त्याला. तर याचं उत्तर पहिलं आहे. कम्प्युटर व्हायरसपासून आपल्या कम्प्युटरचा बचाव करण्यासाठी आपल्या कम्प्युटरवर डॅश डॅश प्रोग्राम इन्स्टॉल करावा लागतो म्हटलेला आहे. तर त्यासाठी आपण अँटीव्हायरस वापरू शकतो. सेलमध्ये फॉर्म्युला टाईप करताना आपण डॅश डॅशचा वापर करू शकत नाही म्हटलेला आहे. तर आपण कशाचा वापर करू नाही शकत? तर फॉर्म्युला वापर करताना आपण एकही त्यामध्ये स्पेस देऊ शकत नाही. तर याचं उत्तर स्पेस आहे. चित्र आणि ध्वनी हे ईमेलद्वारे पाठवता येत नाही म्हटलेलं आहे. तर ईमेलद्वारे आपण चित्र आणि ध्वनी दोन्हीही पाठवू शकतो, म्हणून हा उत्तर आपलं चुकीचं आहे. मेसेजची देवाणघेवाण करण्यासाठी डॅश डॅशचा उपयोग होतो म्हटलेला आहे. तर मेसेजची देवाणघेवाण करण्यासाठी आपण ईमेलचा वापर करत असतो. इंटरनेट एक्सप्लोररमध्ये वेब पेज सेव्ह करण्यासाठी फाईल मेनूमधील ऑप्शन डॅश डॅश ऑप्शनवर क्लिक करावे लागते म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर सेव्ह ॲज आहे. हे सर्च इंजिन आहे म्हटलेलं आहे. तर याच्यामधलं आपलं कोणतं सर्च इंजिन आहे? तर याच्यातलं गोफर हे सर्च इंजिन आहे, बाकी सर्व वेगळे आहे. MS पॉवरपॉईंटमधून बाहेर येण्यासाठी डॅश डॅश हे कमांड वापरतात म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर क्लोज बटन आहे. सूत्र कॉपी करून ते नवीन सेलमध्ये पेस्ट केल्यानंतर ज्या सेलचा रेफरन्स कायम राहतो म्हणून त्या रेफरन्सला म्हटले जाते म्हटलेलं आहे. तर याला लिंक म्हटले जाते. पेनड्राईव्ह हे कम्प्युटरला USB पोर्टच्या सहाय्याने जोडता येते म्हटलेलं आहे. तर बरोबर आहे. साधारणपणे इंटरनेट एक्सप्लोरर आयकॉन डेस्कटॉपवर दिलेला असतो, तर चूक आहे. या कमांडमुळे आपण ऑब्जेक्ट लहान आकारात बघू शकतो म्हटलेलं आहे. तर झूम आउट करावे लागेल. BMP म्हणजे बिटमॅप इमेज आहे. वर्कशीटमधील सर्वात शेवटच्या कॉलमची हेडिंग डॅश डॅश आहे म्हटलेलं आहे. तर सगळ्यात शेवटच्या कॉलमची हेडिंग बघा XFD आहे. सगळ्यात शेवटी XFD आहे कॉलम, सर्वात शेवटचा. सेलचा संदर्भ परिपूर्ण करण्यासाठी डॅश डॅश हे सिम्बॉल वापरले जाते म्हटलेलं आहे. तर सेलचा संदर्भ परिपूर्ण करण्यासाठी आपण हे डॉलरचं साइन वापरले जाते. मेनूमध्ये ओपन हे ऑप्शन्स असते म्हटलेलं आहे. तर कोणत्या याच्यातनी असते बघा? फाईलमध्ये असते. मेनूमध्ये एक विशिष्ट पेजवर जाण्यासाठी कोणत्या कमांडचा यूज केला जाऊ शकतो म्हटलेला आहे. तर एका विशिष्ट पेजवर जाण्यासाठी आपण गो टूचा वापर केला जाते. MS वर्डमध्ये पेजला डॅश डॅश हे वेब पेज रोटेशन डिफॉल्ट असते म्हटलेलं आहे. पेज रोटेशन डिफॉल्ट असते म्हटलेलं आहे. तर नॉर्मली पेज हे आपलं कोणतं असते बघा? पोर्ट्रेट असते, म्हणजेच आडवं असते. एक किंवा अधिक ॲप्लिकेशन स्वीकारण्यासाठी डॅश डॅश ही शॉर्टकट की वापरतात म्हटलेलं आहे. तर एकपेक्षा जास्त ॲप्लिकेशन स्वीकारण्यासाठी आपण Alt+Tab प्रेस करावं लागते आपल्याला.
त्यानंतर या सिस्टीमने आपण आवाजाचे रूपांतर टेलिफोन सिग्नलमध्ये करू शकतो म्हटलेलं आहे. तर टेलिफोन सिग्नलमध्ये करण्यासाठी आपल्याला VSNLचा वापर करावा लागतो. वर्कशीटमध्ये नवीन वर्कशीट ॲड करण्यासाठी डॅश डॅश टॅबमधील सेल्स ग्रुपमधील कमांडचा वापर होतो म्हटलेला आहे. तर यामध्ये आपल्याला कशाचा वापर होतो? होम टॅबमधील कमांडचा वापर होतो. पूर्वनिर्धारितपणे एक्सेल कोणत्याही नवीन वर्कबुक जास्तीत जास्त डॅश डॅश इतक्या शीट्स असतात म्हटलेलं आहे. तर जास्तीत जास्त किती शीट असतात? त्यामध्ये 3 असतात. त्यानंतर कोणती सेवा पृथ्वीच्या 3D दृश्य दाखवते म्हटलेलं आहे. तर 3D दृश्य पाहण्यासाठी आपल्याला गुगल अर्थ वापरावं लागते. मेसेज पाठवणे यामध्ये जोडणे व तोडण्याचे डॅश डॅश हे कंट्रोल करते म्हटलेलं आहे. तर सर्व्हर करते, सर्व्हर्स करतात. प्रेझेंटेशन मधील इलेक्ट्रॉनिक पेजला डॅश डॅश असे म्हणतात म्हटलेलं आहे. तर इलेक्ट्रॉनिक प्रेझेंट पेजला काय म्हटले जाते? स्लाइड म्हटले जाते. सर्व मजकूर बिंदू पूर्वीच्या विशिष्ट प्रतीक चिन्ह देण्यासाठी होम टॅब मधील पॅराग्राफ ग्रुपमध्ये डॅश डॅश यादी वापरली जाते म्हटलेलं आहे. तर यामध्ये कशाची यादी वापरली जाते? बुलेटची. प्रोग्राम ग्रुप हे स्टार्ट बटनाच्या डॅश डॅश या ऑप्शनमध्ये असते म्हटलेलं आहे. तर कुठे असते बघा? डॉक्युमेंटमध्ये असते, शटडाऊनमध्ये असते आणि फाईलमध्ये सुद्धा असते. तर याचं उत्तर सर्व आहे. संपूर्ण कॉलम सिलेक्ट करण्यासाठी माऊस पॉइंटर कॉलमच्या नावावर नेऊन क्लिक करावे लागते म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर करेक्ट आहे. MS पॉवरपॉईंटचा उपयोग कोणत्या क्षेत्रात केला जातो म्हटलेला आहे? तर MS पॉवरपॉईंटचा उपयोग टीचिंगमध्ये केला जाते. हार्डवेअर सॉफ्टवेअरची सेटिंग पाहण्यासाठी व बदलण्यासाठी विंडोज 7 मध्ये हा प्रोग्राम असतो म्हटलेला आहे. तर सर्व आपण कंट्रोल पॅनल मधून केले जाते. त्यानंतर बघा, डिलीट केलेल्या फाईल डॅश डॅश मध्ये असतात. तर कुठे असतात बघा? तर रिसायकल बिन मध्ये असतात. विंडोज 7 ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये कॉम्प्युटर्सचा आयकॉन डेस्कटॉपवर असतो म्हटलेला आहे. तर चूक आहे. इंटरनल मेमरीचे डॅश डॅश इतके उपप्रकार आहे म्हटलेला आहे. तर किती प्रकार आहे? 2 आहे. डॅश डॅश हे ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरण आहे म्हटलेले आहे. तर ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरण हे युनिक्स आहे. सिलेक्ट केलेल्या टेम्पलेटनुसार स्लाइडला डिझाईन आणि लेआउट दिले जातात. तर याचं उत्तर बरोबर आहे. नवीन प्रेझेंटेशन यातून करता येते म्हटलेलं आहे. तर नवीन प्रेझेंटेशन आपल्याला कशातून करता येते बघा? ऑटो कंटेंट विझार्ड मधून करता येते. ईमेल पाठवताना संदेश संदर्भ एका वळीमध्ये लिहिलेला असतो. डॅश डॅश असे म्हणतात म्हटलेलं आहे. तर त्याला आपण सब्जेक्ट म्हटले जाते. MS एक्सेल मध्ये एका वर्कशीट मध्ये एकूण डॅश डॅश रो असतात म्हटलेलं आहे. तर एकूण 10 लाख रोज असतात. एकाच डॉक्युमेंट 2 वेगवेगळ्या भाग पाहण्यासाठी डॅश डॅश ही कमांड असतात म्हटलेलं आहे. तर होम टॅब प्रिंट लेआउट आहे. आपण डॅश डॅश या योजनेचा वापर ग्राफिक्स मधील नको असलेले भाग रिमूव्ह करण्यासाठी करतो म्हटलेला आहे. तर याचं उत्तर कट आहे. तर आपण डॅश डॅश या योजनेचा वापर ग्राफिकल मधील नको असलेले भाग रिमूव्ह करण्यासाठी करतो. तर बघा, आपण सर्व भाग क्रॉप करून काढून टाकले जाते. च्या सहाय्याने आपण इमेजच्या एकपेक्षा जास्त इमेजेस करू शकतो म्हटलेलं आहे. तर कशातून करू शकतो बघा आपण? याचं उत्तर येईल बघा, टायटल सील,
टाइल्स येईल. URL चा लॉंग फॉर्म काय आहे, तर URL चा लॉंग फॉर्म हा युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर्स आहे. पोर्टेबल नसलेल्या संस्थांना हे डोमेन असतात म्हटलेलं आहे. तर पोर्टेबल नसलेल्या संस्थांना आपण ORG म्हटले जाते, म्हणजेच ऑर्गनायझेशन एक संस्था असते. इंटरनेट एक्सप्लोरर हे डॅजर प्रकारचे सॉफ्टवेअर आहे म्हटलेले आहे. तर इंटरनेट एक्सप्लोरर हे वेब ब्राउझर आहे. रेल्वे बस आरक्षण घरबसल्या ऑनलाईन सेवा मार्फत केले जाऊ शकते म्हटलेलं आहे. तर बरोबर आहे. आपण ऑटोशॉप मध्ये टेक्स्ट इन्सर्ट करू शकतो म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर सुद्धा आपण बरोबर आहे. बार हा MS वर्ड ऍप्लिकेशनच्या विंडोज मध्ये खालच्या बाजूला दाखवलेला असतो म्हटलेला आहे. तर कुठे दाखवले जाते, स्टेटस बारला दाखवले जाते. फॉर्म्युला मध्ये छोट्या रेंज मधील सुरुवातीच्या व शेवटच्या सेलचे ऍड्रेस डॅशने विभाजित केलेले असतात म्हटलेलं आहे. तर कशाने विभाजित केलेले असतात, तर कॉलमने असते. प्रत्येक स्लाइडला नंबर देण्यासाठी इन्सर्ट मेनूतील टेक्स्ट ग्रुप मधील डॅश ही कमांड वापरली जाते म्हटलेलं आहे. तर प्रत्येक स्लाइडला नंबर देण्यासाठी आपण कशाचा वापर केला जाते, तर स्लाइड नंबरचा वापर केला जाते. स्लाइड शो ची सुरुवात उपस्थित असलेल्या स्लाइड करण्यासाठी स्लाइड शो टॅब मधील डॅश कमांड वापरली जाते. तर शोची सुरुवात कुठून म्हटलेलं आहे, जिथं आहे तिथूनच करायची जर असेल तर फ्रॉम करंट स्लाइड घ्यायचा आहे. फ्रॉम करंट स्लाइड, तर त्याचं उत्तर 4 वर आहे. कॉम्प्युटर्स वरील गेम खेळताना दिशा बदलण्यासाठी डॅश या डिव्हाइसचा वापर करतात. तर जॉयस्टिक वापरला जाते गेम खेळण्यासाठी. यापैकी कोणते सर्च इंजिन नाही म्हटलेलं आहे, तर याच्यातलं आपलं कोणतं नाही आहे, तर facebook.com हे नाही आहे, हे सोशल मीडिया आहे. अस्तित्वात असलेल्या फाइल्स उघडण्यासाठी डॅशची कमांड वापरतात म्हटलेलं आहे. तर कोणती फाईलला ओपन करण्यासाठी Ctrl+O प्रेस करावं लागते. MS एक्सेल मध्ये एक वर्कशीट एकूण डॅश रो असतात म्हटलेलं आहे. तर किती असतात बघा, 10,48,576 असतात. ऍप्लिकेशन एका बॉक्स मध्ये माहिती दाखवण्यात येते त्याला डॅश असे म्हणतात म्हटलेलं आहे. तर त्याला डायलॉग बॉक्स म्हटले जाते. वर्ड मध्ये डॅश हे वेब पेज रोटेशन डिफॉल्ट असते म्हटलेलं आहे. तर वर्ड मध्ये कोणतं असते बघा, तर वर्ड मध्ये नॉर्मली पोर्ट्रेट पेज असते, म्हणजेच उभं पेज असते. त्यानंतर बघा, ही कमांड वापर स्क्रीनवर एकाच ऑब्जेक्टचे 2 भाग करण्यासाठी होतो म्हटलेला आहे. तर कशाचा वापर होतो बघा, प्रिंट लेआउटचा वापर होतो. तर याचं उत्तर होम टॅब प्रिंट लेआउट आहे. एक्सेल मध्ये सेल क्रमांक C5 मध्ये 500, C6 मध्ये 200 आणि C7 मध्ये 300 आहेत. तर आपण याची सर्वांची बेरीज करण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरायला म्हटलेला आहे, तर याचं उत्तर बघा, C5 to C7 घ्यायचं आहे. तर याचं उत्तर 3 वर येणार आहे. डॅश ऑप्शनच्या सहाय्याने आपण एक इमेजच्या एकापेक्षा जास्त इमेज सेट करू शकतात म्हटलेलं आहे. तर कशातून करू शकतो आपण, टाइल्स मधून करू शकतो. जर परिच्छेदाच्या इतर ओळीच्या परिच्छेदाच्या पहिल्या ओळीच्या सुरुवातीस काही जागा सोडून केली तर मग डॅश इंडेंट सेट आहे म्हटलेला आहे. तर कोणता आहे, डिफॉल्ट. आम्ही विंडोज एक्सप्लोरर मध्ये डॅशच्या साइट फोल्डर मध्ये स्ट्रक्चर पाहू शकता म्हटलेला आहे. तर स्ट्रक्चर कशातून आपण पाहू शकतो, तर लेफ्ट साइट फोल्डर मध्ये आहे. तर याचं उत्तर लेफ्ट आहे. MS पॉवरपॉइंट मध्ये कोणत्या ऑप्शनचा वापर करून द कॉम्प्युटरचे रूपांतर द कॉम्प्युटर असे कोणते केस वापरून करता येते, तर बघा त्याला
टायटल टेक्स्ट म्हटले जाते. सीडीच्या डेटा संचित करण्याची क्षमता डॅश डॅश इतकी आहे म्हटलेलं आहे. तर सीडीची स्टोअर करण्याची क्षमता ही किती आहे बघा, 700 MB पर्यंत असते. ऑप्शन वापरलेले तर आम्ही फक्त महिने आणि दिवस मालिका अशी आवश्यक डेटा मालिका करू शकता म्हटलेलं आहे. तर हे कशातून करू शकतो आपण, फिल्टर मधून करू शकतो. ईमेलचे लॉंग फॉर्म आहे म्हटलेलं आहे. तर ईमेलचे इलेक्ट्रॉनिक मेल आहे. पेजच्या तळाशी दिलेल्या माहितीला डॅश डॅश म्हणतात म्हटलेलं आहे. तर पेजच्या तळाशी दिलेल्या फुटनोट म्हटल्या जाते. सॉरी, त्याला एंड नोट म्हटले जाते. मेमरी आणि डॅश डॅश हे मदरबोर्डचे 2 प्रमुख भाग आहे म्हटलेले आहे. तर मेमरी आणि मायक्रो प्रोसेसर हे 2 भाग असतात. डॅश डॅश हे फंक्शन दिलेल्या रेंजमधील सर्वात लहान अंक शोधण्यासाठी होतो म्हटलेलं आहे. तर सर्वात लहान अंक शोधण्यासाठी मिनिममचा वापर होतो. विशिष्ट अंकापर्यंत राऊंड मध्ये हवे असल्यास डॅश हे फंक्शन वापरतात म्हटलेलं आहे. तर बघा याचं उत्तर राऊंड आहे. डॅश या कीचा उपयोग ओळीच्या शेवटी इन्सर्ट करण्यासाठी आणि पॉइंटर सक्रिय सेलला संपादित करण्यासाठी होतो म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर F3 आहे. डॅश हा पर्याय स्लाइडच्या वर किंवा तळाशी दिलेला टेक्स्ट जोडण्यासाठी किंवा बदलण्यासाठी वापरले जाते म्हटलेलं आहे. तर हेडर आणि फुटर आहे. डॅशच्या सहाय्याने आपण टेक्स्ट पॉइंटला नंबर देऊ शकतो म्हटलेलं आहे. तर आपण कुठून नंबर देऊ शकतो, बुलेट्स मध्ये जाऊन देऊ शकतो. नंबर देऊ शकतो, तर ते नंबर्स मधूनच देऊ शकतो. आपण आपल्या हँडआउट मास्टरचा उपयोग एक हेडर किंवा फुटर इन्सर्ट करू शकतो म्हटलेलं आहे. तर स्लाइड मास्टर आहे, सॉरी टायटल मास्टर आहे.